आंब्याचा सीझन संपत आला आहे आणि नेमके सांदण करायचे राहूनच गेले. हे आंब्याचे सांदण कोकणातली पारंपरिक ही रेसिपी अतिशय छान लागतात. याला धोंडस असेही म्हणतात. तर हे असे लुसलुशीत गरमागरम मस्त सांदण आंब्याच्या सीझनमध्ये एकदा तरी करायलाच हवे. खूपच छान लागतात. पोटभरीचा आहे. तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता किंवा जेवणात पण करू शकता. पण अतिशय जास्त गोड नाही, जास्त सप्पक नाही, बेतास गोड असे हे सांदण. बघा आता आपण पण करूया. कसे करायचे? तर इथे आपण तांदळाचा रवा करून घेणार आहोत. तुमच्याकडे जर आयताच आपल्या इडलीचा रवा असेल ते पण तुम्ही वापरू शकता. पण शेवटी हा तांदळाचा रवा केलेला केव्हाही चांगला. तर इथे मी एक बाउलभर तांदूळ घेतलेत. एक 2-3 वेळा आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत हे आणि थोडेसे मग कापडावर सुकून घ्यायचे. तर हे करायला तर सांदण सोपंच आहे, पण चवीला तर खूपच छान. मला तर वाटतं प्रत्येकाने एकदा तरी आंब्याच्या दिवसात हे सांदण करायलाच हवं. तर आता हे तांदूळ मी 2-3 वेळी छान पाण्याने धुवून घेतलेत आणि कपड्यावर आपल्याला सुकवून घ्यायचे. तुम्ही फॅनच्या वाऱ्यात पण सुकवू शकता, म्हणजे उन्हात वगैरे ठेवायची गरज नाही आहे. किंचितसं त्याच्यातलं पाणी काढून कापडावर असं पसरून ठेवले की एक 10 ते 15 मिनटात छानसे सुकून येतात. आणि सुकल्यावर मग आपल्याला हे रवा दळून घ्यायचे मिक्सरमधनं. तुम्ही बघू शकता की आता मी छान एका स्वच्छ कापडावर असे पसरून ठेवलेले आहेत. एक 10 ते 15 मिनटं मी फॅनच्या खाली हे ठेवणार आहे, की जेणेकरून हे असे थोडेसे असे छान कडकडीत वाळल्यासारखे होतील. आता तुम्ही बघू शकता की हे मस्त झालेले आहेत. आता हे आपल्याला मिक्सरमधनं काढायचे, पण त्याच्या आधी थोडंसं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. भाजताना गॅस मोठा अजिबात करायचा नाही, रंग नाही बदलला पाहिजे याचा. काय होतं, हे तांदूळ भाजून जेव्हा आपण सांदण करतो ना, तर हे हलके होतात, स्पॉन्जी होतात आणि खायला छान लुसलुशीत होतात. तर त्याचा जो घट्टपणा असतो तो निघून जातो तांदूळ भाजल्याने. तर असे हे तांदूळ न रंग बदलता आपल्याला थोडेसे एक 5 ते 6 मिनिटाचा वेळ लागतो. असे हे गरम करून घ्यायचे, थोडेसे भाजून घ्यायचे आणि हाताने जर आपण असं दाबून पाहिलं तर लगेच तो तुकडा तुटतो, पण रंग मात्र बदलत नाही. तसे जास्त फ्लेम मोठी न करता मध्यम आचेवरच आपण हे असे थोडेसे रोस्ट करून घ्यायचे. आता रोस्ट झालेत, आपण हे मिक्सरमधनं काढायचे. मिक्सरमधनं थोडंसं काढताना काळजी काय घ्यायची की हे रवाळ आलं पाहिजे. एकदम जर आपण थर्ड स्पीडवर किंवा सेकंड स्पीडवर केलं तर पीठ होण्याची पटकन शक्यता असते. तर आपल्याला पीठ नको आहे, असा रवाळ रवाळ आपल्याला पाहिजे. आपला जसा रवा असतो त्या पद्धतीने पाहिजे आपल्याला. तर हे आपण इडलीचा रवा जरी घेतला ना तुम्ही, तर मग त्यालासुद्धा असं बारीक मिक्सरमधनं काढून घ्यायचं. हा रवा झाला. काय काय साहित्य आपण आता बघूया. हे आहे मँगो पल्प घेतला आहे मी. 2 मोठे आंबे होते, तर त्याचा हा फोडी करून त्याचा तो सगळा साल काढून पल्प काढून घेतलेला आहे. अतिशय गोड आंबा आहे आणि रंग तर तुम्ही बघू शकता. आणि हे केलेलं आहे आपण 1 वाटी तांदळाचा जो आपण आता रवा काढला तो हा रवा घेतलेला आहे आणि एक अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आपण हे. तर हे दूध घेतलं आहे आणि जी साखर घेतली तर आंब्याच्या गोडीवर अवलंबून आहे. आंबा हा गोड आहे त्यामुळे मी रसाच्या निम्मी साखर घेतली. तुम्ही याच्यात अजून कमी जास्त प्रमाण करू शकतात. ड्रायफ्रूट्स आहे आणि इथे मी घेतलेला आहे नारळाचा चव आणि हे किंचितचा गोड पदार्थ म्हटलं तर मीठ हे चवीपुरतं हवं. हे झालं आता आपलं साहित्य. हे सगळं साहित्य आपल्याला घ्यायचं आहे. आता काय काय करायचं बघूया. तर प्रथम मी घेतला आहे हा आंब्याचा पल्प. हे घ्यायचं आपण एका मोठ्या बाउलमध्ये मी ट्रान्सफर करून घेतलेला आहे. करायला फार वेळ लागत नाही. हे रेडी सामान आपलं रेडी असेल ना तर पटकन होऊ शकतं. तसा हा मी 2 आंब्याचा पल्प घेतला आहे. त्याच्यातच आपल्याला हा भाजलेला तांदळाचा जो आपण रवा केला आहे तो रवा आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे. आणि तांदूळ भाजून घेतल्यामुळे हे हलकं होणार हे निश्चितच. असं छान मिक्स करून घेतला की त्याची कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला, की आपल्याला कितपत दूध लागेल. एकदम दूध टाकायचं नाही आहे आपल्याला. त्याच्या आधी आपण हे साखर टाकली आहे. साखर पण छान मिक्स करून घ्यायची आहे, कारण की गोडवा जास्त पण नको आहे आपल्याला. सांदण आपल्याला थोडंसं सप्पक म्हटलं तरी चालेल, जास्त गोडवा नको आहे तर छान लागतं ते.
आणि किंचितचं हे मीठ. हे कुठलाही गोड पदार्थ म्हटला ना की आपल्याला मीठ आपण हे टाकतोच. ते बघा मी मीठ टाकले आणि हे एक नारळाचा मी चव काढून घेतला होता. छान फ्रेश नारळ होतं, तर त्याचं हे चव काढून घेतला. आता जे आपण दूध टाकणार आहोत ना त्याच्याऐवजी तुम्ही नारळाचं दूध टाकलं तरीसुद्धा चालू शकतं बरं का. कारण की नारळ आपण खाऊन घेताना जर दूध निघणारच, त्याचं पण दूध टाकलं तरी चालतं. पण इथे मी नारळाचा चव टाकलेला आहे. आणि हे जे ड्रायफ्रूट्स हे आपल्याला नंतर वापर करायचे आहेत. हे छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला आणि याचा घट्टपणा बघायचा, ते कितपत आपण इडलीच्या मिश्रणासारखं आपल्याला हवं आहे. त्यामुळे दूध हे ना जसं लागेल तसं टाकायचं. इथे मी 2 चमचे टाकले आधी, बघूया कितपत होतं ते. असं सतत हलवत राहायचं आणि बॅटर कसं हवं आहे आपल्याला त्या पद्धतीने ते दूध टाकायचं. घेतलं अर्धी वाटी, पण मला नाही वाटत की एवढं अर्धी वाटी आपल्याला दूध लागेल. दूध का घ्यायचं तर थोडंसं आपण जे मिश्रण ठेवणार आहोत तो रवा फुगतो. तांदळाचा जो रवा आहे तो फुगतो, म्हणून हे थोडंसं आपल्याला दूध टाकण्याची गरज असते. नाही तर आंब्याचा रस तसा पातळ जर असेल तर मग जास्त दूध पण आपल्याला लागत नाही. आता तुम्ही बघू शकता या पद्धतीचं मिश्रण आपल्याला हवं आहे. अगदी आपण इडलीचं कसं मिश्रण करतो तसंच. तर असं हे घ्यायचं. एक 15 ते 20 मिनटं आपल्याला हे आता झाकून ठेवले मी. आता 15-20 मिनटं झाकून ठेवलं की मग आपण बघूया की आपल्याला हे सांदण करायला हे मिश्रण मस्त तोपर्यंत होऊन जाईल. तर 15 ते 20 मिनटं झालं आहे आपल्याला आणि रवा पण छानपैकी फुगला आहे. 15 ते 20 मिनटात मस्त त्याच्यात रवा तो तांदळाचा मुरलेला आहे. असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. एकीकडे आपल्याला गरम पाणी ठेवायचं आहे. तुम्ही ना हे इडलीच्या पात्रात पण करू शकतात किंवा आपण केक पद्धतीने केकसारखं सुद्धा आपण करू शकतो. बघा याच्यात मी आता थोडीशी वेलचीची पूड टाकलेली आहे आणि किंचितचं हे पाव चमचा मी सोडा टाकल्यामुळे कधी कधी तर छान सोडासुद्धा एवढा लागत नाही. मी छान फुगावं म्हणून मी पाव चमचा फक्त टाकला आहे. सोडा जरी नसेल तुमच्याकडे तरीसुद्धा हे चालू शकतं. आणि समजा सोडा नसेल तर थोडंसं तुम्ही इनो टाकला तरी पण चालतं. तर असे सोडा टाकल्यामुळे छान मस्त मिश्रण झाले. आता इडलीच्या साच्याला आपण तूपच लावतो आपण, तेल तर नकोच आहे. तर तूप लावून घ्यायचं आणि आपल्याला असे साच्यामध्ये प्रत्येक टाकली की त्याच्यावरून थोडंसं ड्रायफ्रूट्स आपण भुरभुरूया, म्हणजे हे सांदण दिसायला पण छान दिसतं. हे ऑप्शनल आहे, ड्रायफ्रूट्स टाकलेच पाहिजे असं काही नाही आहे. इथे मी थोडे असे छान ड्रायफ्रूट्स टाकते आहे आणि मग आपण हे इडली पात्रात कुकरमध्ये ठेवा किंवा इडलीच्या मोदक पात्र जे असतं पण त्याच्यात ठेवा. आणि हे जर साचा नसेल तर तुम्ही आपण जसा केक वाफवतो ना, एखाद्या डब्यातला तळाशी तूप लावायचं आणि केकच्या सारखं सुद्धा हे मिश्रण वाफवून घ्यायचं आणि मग त्याचे तुकडे करायचे. त्या पद्धतीने सुद्धा करतात. इथे मी कुकरमध्ये ठेवला आहे तो इडलीचा साचा आणि रिंग काढून टाकलेली आहे याची. तर रिंग काढून एक 20 मिनटं आपण याला वाफवून घेतलं की तुम्ही बघू शकता. बघा अतिशय मऊ झालं, अगदी छान लुसलुशीत. हे बघा अगदी रवाळ आणि किती छान झाली, रंग पण किती सुरेख आला आहे. आपण कुठलाही रंग टाकलेला नाही, ओरिजिनल आंब्याचा कलर आणि आंब्याची चव. मस्तपैकी खायला इतकं छान लागतं म्हणून सांगू ना की तुम्ही पण हे करून बघा. आणि मला खात्री आहे की तुम्हाला हे सांदण तुमच्या मुलांना पण खूप खूप आवडेल. आंब्याचा दिवस म्हटला, आंब्याच्या सीझनमध्ये एकदा तरीच हे आंब्याचं सांदण किंवा याला धोंडस पण म्हणतात. खोबऱ्याची चव, आंब्याची चव मस्त मस्त अशी छानपैकी लागतं. तर असं हे धोंडस किंवा सांदण तुम्ही पण करा आणि मला कळवा की तुम्हाला ते आवडलं का, कसं झालं आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही अजून नवीन असाल तर नक्की ही पारंपरिक रेसिपी तुम्ही ट्राय करा. माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.